राज्यभरात नावाजलेल्या विश्वश्री के सानप वधूवर सूचक महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य वंजारी वधूवर परिचय मेळावा 2026 हा कार्यक्रम नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने वधूवर पालक व समाज बांधव उपस्थित होते। हा मेळावा श्री कृष्ण बँक्वेट हॉल हॉटेल हिराजवळ बोधलेनगर नाशिक पुणे रोड येथे पार पडलाय। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रावसाहेब पोटे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजातील एकजूट आणि सुशिक्षित तरुण तरुणींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रभाकर धात्रक यांनी वधूवर परिचय मेळाव्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री अनिल सानप सर यांनी समर्थपणे पार पाडली। त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। या मेळाव्यासाठी डॉक्टर उल्हास कुटे, श्री गोरक्षनाथ गंभीरे यांची सहकार्य लाभले। तसेच श्री रामदास बोधले, संचालक श्री कृष्ण बँक्वेट हॉल यांनी मोलाचे सहकार्य केले। नाव नोंदणी फॉर्म निरीक्षक म्हणून श्री सुधीर दराडे यांनी काटेकोरपणे काम पाहिले। या मेळाव्यात अनेक वधूवरांनी आपले परिचय सादर केले। प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून परस्पर ओळखी वाढल्या असून अनेक कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। समाजातील विवाह संस्था अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील काळातही अशा राज्यस्तरीय उपक्रमांची अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे। मी के सानप आज वधूवर मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून अनेक बंधू भगिनी इथे उपस्थित राहिलेले आहेत। साधारणतः आजच्या वधूवर मेळाव्यासाठी साधारणतः 250 ते 300 वधूवरांनी नाव नोंदणी केली आहे। साधारणतः 1000 ते 1500 पालक इथे उपस्थित आहेत। अशा या भव्य दिव्य वधूवर मेळाव्यासाठी आलेले सर्व समाज बंधूंचे मी स्वागत आणि आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सुधीर दराडे विश्वश्री के सानप फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा भव्य दिव्य वधूवर वंजारी समाजाचा वधूवर मेळावा इथे आयोजित केलेला आहे। एका वेगळ्या स्वरूपाचा हा मेळावा आहे। यामध्ये वधू आणि वर आणि त्यांचे पालक यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे विवाह जमवण्यासाठी इथे संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सानप साहेबांच्या वतीने अशा प्रकारे दरवर्षी वधूवर मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आहे। मी त्यांच्या या कार्याला आणि आजच्या ह्या वधूवर मेळाव्याला आणि उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनिल सानप आज के सानप फाउंडेशन तर्फे या ठिकाणी राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती वधू आणि वर आणि पालक या ठिकाणी उपस्थित आहे। मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की आपला परिचय हा या ठिकाणी करून देऊन जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपण जो मेळावा आयोजित केलेला आहे त्याचं फलित म्हणून जास्तीत जास्त संबंध या ठिकाणी लग्न विवाह जुळावेत यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। हा जरी प्रथम वधूवर मेळावा असला तरी सुद्धा यापूर्वीही जवळपास 1051 वधू फाउंडेशनच्या निमित्ताने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। त्याच ठिकाणी जमलेले आहेत। त्याबद्दल के सानप यांचं करावं तितकं अभिनंदन हे कमीच आहे आणि यापुढे असा मानस आहे की सामुदायिक विवाह करण्याचाही या ठिकाणी आम्ही सर्वांनी मानस या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्यासाठी सर्व वधूवरांचंही आम्हाला आणि पालकांचं सहकार्य अपेक्षित राहील अशी मी अपेक्षा बाळगतो। थँक्यू। निमित्ताने मी हेही आवाहन करेल की हा कार्यक्रम करत असताना मोठं आर्थिक पाठबळ त्याला लागत असतं। या टीमच्या निमित्ताने आम्ही काही त्या ठिकाणी पाठबळ देतच असतो, परंतु वधूवरांना आणि पालकांनाही या निमित्ताने आवाहन करेल की काही स्वरूपात आर्थिक मदत जर केली तर मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे या ठिकाणी आपल्याला आयोजित करता येतील। नमस्कार, मी रावसाहेब पोटे, निवृत्त पोलीस उपाधीक्षक। या मेळाव्याला के सानप यांनी मला अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं आणि हा भव्य मेळावा मला समक्ष पाहता आला। या मेळाव्यामध्ये जास्त करून पालक मुलाला घेऊन आलेले, मुलींची संख्या कमी आहे आणि या सर्व मुलींची संख्या कमी असण्याला आम्हा सर्व समाज कारणीभूत आहे। त्याला अनेक कारण आहेत, परंतु त्यामुळं हे नाते जमवणं थोडंसं अडचणीचं होतं। के सानप
प्रभाकरजी घात्रक आणि त्यांची टीम हे अतिशय उत्तम सामाजिक काम करीत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.